अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे सिनेसृष्टीतलं प्रेक्षकांचं लाडकं कपल. प्रिया आणि उमेश त्यांच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. एकत्र काम करताना जुळलेलं प्रेम ते लग्नाचा निर्णय अशी ही त्यांची लव्ह स्टोरी अनेकांना आवडली. तर लग्नाच्या 13 वर्षांनंतर सुद्धा ते बाळाचा विचार का करत नाहीयेत याबद्दल त्यांना अनेकदा विचारलं जातं. हे प्रश्न ते दोघे सुद्धा कसे हाताळतात याबद्दल प्रियाने वॉटरफ्लायला मुलाखत देताना खुलासा केलाय. ती म्हणाली, तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरच तुमचं आयुष्य पूर्ण होतं असं अनेकांना वाटतं. काही महिला आहेत ज्यांना मूल नकोय तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे असं वाटतं. माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दलच्या कमेंट्स दिसतील. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात. अर्थात मी स्त्री असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे, पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय तेव्हा मी करेन. जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार. मी आणि उमेश एकत्र नाटक करतोय. नाटकानंतर लोक भेटायला येतात. एक दिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या, आता आम्हाला गुड न्यूज पाहिजे. मी म्हणाली, आताच तर अवॉर्ड्स मिळाले, गुड न्यूज मिळाली ना. पण त्या म्हणाल्या, तू बाळ कधी करणार. मी उत्तर देईस्तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या. मग मी त्यांना म्हणाले, काकू, मला माझ्या आईने सुद्धा हा प्रश्न कधीच विचारला नाही, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका. नुकतंच मी पोल्का डॉट प्रिंटचा काळ्या रंगाच्या ड्रेसवरचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर प्रिया बापट प्रेग्नेंट आहे अशा कमेंट होत्या. अनुष्का शर्माने तिच्या प्रेग्नन्सी वेळी पोल्का डॉट ड्रेस घातला होता, त्यामुळे मी घातला तर त्यांच्या मते मी प्रेग्नेंट आहे असं म्हणत प्रिया हसू लागली. तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.